पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होणे दिशीन आडघाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पदती विघ्ने मग तो होणे दिशीन आडघाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो होऊने दिशीन आडघाली सुदर्शन विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हरि बोल प्रथम नमन पांडुरंग करू 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 प्रथम नमन दुसरे करा संपदिया दुसरे करा संपदिया हरि बोल कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होणे दिशीन आडघाली सुदर्शन प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक नियंता परमपिता जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं हे संपूर्ण विश्व चालतं। महाराज सांगतात गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुवत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम किंवा म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगात ते जाईताती वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता असा सत्ताधीश असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि त्याचे लाडके आणि लढीवाल भक्त असणारे सदैव वैकुंठाला जाणारे वैकुंठाहून परत मृत्यू लोकामध्ये येणारे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांना उपदेश करणारे काय उपदेश करतात त्यांना उपदेश करतात राजे आमच्या हातामध्ये माय असणं हा आमचा परमार्थ आहे काय आमच्या हातामध्ये माय असणं हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि शमशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबराय आहे आणि यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल
प्रथमतः अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहू. महाराज सांगतात, पडता जड भारी आणि दासी आठवावा हरी. महाराज म्हणतात की आपल्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं, त्या संकटामध्ये आपण फक्त आणि फक्त हरीचं चिंतन करायचं. मग ते केल्याच्या नंतर काय होतं? महाराज सांगतात, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. मग तो भगवंत भक्ताला कसल्याच प्रकारचा श्रम होऊ देत नाही. महाराज त्याच्या त्या संकटापुढं आडवं सुदर्शन चक्र उभा करत असतो. महाराज म्हणतात, भगवंताच्या नामस्मरणानं आपल्यावरती किती जरी मोठं विघ्न आलं तरी ते विघ्न 12 वाटाने निघून जात असतं. तुकाराम महाराज म्हणतात, हा जो प्राण आहे ना महाराज, हा प्राण देवाला अर्पण करा. निश्चित सगळ्याच संकटातून तो भगवंत आपल्याला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजेच असा की भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं कृपेनं सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आपल्या गावातील सर्व संयोजकांच्या माध्यमातून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आपले वर्ष 11वे आणि अखंड हरिनाम सप्ताह शिवलीला अमृत सोहळा अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन तुम्ही सर्वांनी केलंय. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद हे कमी पडतायत. आणि त्या निमित्ताने आज 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याची योग संधी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली, ते आपल्या गावचं वैभव अतिशय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांना ज्यांची साथ लाभलेली आहे आणि गोड मृदू ज्यांचं वादन आहे असे आमचे नामदेव महाराज असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि टाळ्या जर वाजवायच्या असल्या तर जोऱ्यास वाजा, कारण तुम्ही टाळ्या वाजवणे म्हणजे आम्हाला सर्वांना दिलेला आशीर्वाद आहे. वाजवा एकदा परत जोरदार टाळ्या. हा गोड महाराज, महाराजांचे द्यावे तेवढे धन्यवाद हे कमी पडतायत. गंधर्वासारखे गाणारे आमच्या महाराजांचं नाव काय? मनोज महाराज असतील, महाराजांचं अर्जुन महाराज असतील, सुरेश महाराज असतील, माऊली महाराज असतील, वर्धन महाराज असतील, असं प्रत्येक जणांचं नाव घेणं मला काही शक्य नाही. सर्वच महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. गंधर्वासारखे गाणारे, चंद्रसूर्यासारखे वाजवणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे तुम्ही सर्वजण, फक्त आता सांगणारा शुकाचार्य एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. गोड असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन तुम्ही सर्वांनी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद हे तुम्हाला कमी पडतायत. म्हणून प्रथमतः सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला. तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर यांना ज्यांनी मला अनमोल अशी विद्या दिली. आणि चौथा नमस्कार करते तुम्हा सर्वांना ज्यांनी ही कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी दिली. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि विशेष म्हणजे माईक सिस्टीमवाले. माईक सिस्टीमवाल्याचं नाव काय महाराज? आदरणीय हरिभक्त पारायण मुक्ताराम महाराज. हरिभक्त पारायण असू या नसू पण 7 दिवस तुम्ही हरिभक्त पारायणच आता. काय नाव? मुक्ताराम महाराज. काय? ढोले महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की त्यांच्या एक सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 4 हो, 4च्या 8 हो आणि त्यांना पर अमेरिकेपर्यंत सुपाऱ्या प्राप्त हो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन केलं. द्यावे तेवढे धन्यवाद हे कमी पडतायत. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, परंतु मला तुम्हाला एक सांगायचं महाराज, कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर असं टेन्शन आल्यासारखं बसायचं नाही. फ्रेश बसा बरं, असं ताईट बसायचं. महिला म्हणते बसा बरं ताईट, नाहीतर काही काही हित येऊन आम्हाला दडपण देतात. असं दडपण देण्याचा प्रयत्न करू नका. महाराज म्हणतात क्योंकि जो फूल खिले हुए होते वो भगवान परमात्मा के चरणों में जाते हैं और जो फूल मुरझाए हुए होते वो खिचड़ी के डब्बे में चले जाते. म्हणून असं फ्रेश बसायचं, टेन्शन आल्यासारखं बसायचं नाही. महाराज सांगतात मन करारे प्रसन्न आणि सर्व सिद्धीचे साधन. हा, महाराज म्हणतात एखादा जोक केला की मोकळ्या मनाने हसा, कारण जे मोकळ्या मनाचे असतात ते मोकळ्या मनाने हसतात आणि जे गळातली गळात असतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. म्हणून मोकळ्या मनाने हसायचं, असं टेन्शन आल्यासारखं बसायचं नाही. अरे आपण कीर्तनामध्ये हसतो बसतो याच्यात नवल नाही. महाराज महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी राजा, आताचे राजे 9 वाजता दाभ्यावरती दिसतात महाराज, परंतु या जगामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला की जो 9 वाजता जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये
दिसत होता, म्हणून तर आज त्यांच्या चौका चौकात पुतळे येते. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा हातानं टाळी मुखानं नाम एवढंच तुमच्याकडे फक्त 2 तास काम. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे महाराज. परंतु मला सांगायला आवडेल की महाराज म्हणतात की भाग्यवान आहोत आपण की तुमचा आणि माझा जन्म या भारत देशामध्ये झाला. कारण महाराज काय सांगतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. माणसाचं पुष्कळ पुण्य असलं ना महाराज तर त्याचा जन्म हा भारतामध्ये होत असतो, आणि त्याच माणसाचं जर पाप असलं तर त्याचा जन्म हा अमेरिकेमध्ये होत असतो. हा म्हणजे काहीतरी पुण्याचा संचय असल्याशिवाय भारतामध्ये जन्म होऊ शकत नाही. का तर या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत महाराज, 7 मोक्षपुर आहेत, आणि भगवान परमात्मेने जे काही औषधिक अवतार घेतले ते याच भारतामध्ये घेतले. म्हणून तर महाराज सांगतात, पवित्र ते कूद पावन तो देश, पवित्र ते कूद पावन तो देश, पवित्र ते कूद पावन तो देश, पवित्र ते कूद पावन तो देश. जन्म घेते. महाराज म्हणतात की याच भारतामध्ये असणारी प्रत्येक स्त्री ही पतिव्रता आहे महाराज, आणि याच भारतामध्ये असणारा प्रत्येक पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपला भारत देशामध्ये जन्म झाला. रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग आला. एक वेळेस लखनजीनं प्रभू रामचंद्राने एक रिक्वेस्ट केली. ती रिक्वेस्ट काही फेसबुकची नाही केली, इंस्टाग्रामची नाही केली. ती रिक्वेस्ट केली की दादा आता रावण मेलाय, वहिनी साहेब आपल्या ताब्यामध्ये आल्या, मग जाता जाता आपण जरा लंका बघून जाऊ, म्हणजे इथल्या बांधकामाचा उपयोग आपल्याला आपल्या अयोध्येमध्ये करता येईल. त्यावेळेस प्रभू रामचंद्र काय म्हणतात, लक्षपूर्वक ऐका. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे अपिती स्वर्णमयी लंका नमे लोचंती लक्ष्मणा. अरे लक्ष्मणा, असेल ती सोन्याची नगरी, परंतु माझी अयोध्या मला सोन्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, आणि जिच्या असण्याचा रामाला सुद्धा अभिमान आहे ना, असा आपला भारत देश महान आहे. विठ्ठल विठ्ठल. पवित्र अशा भारतामध्ये आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे, आणि साधू संतांच्या नंतर झाला हे आपलं परम भाग्य आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे अतिशय कमी वेळामध्ये गोड चिंतन पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून लक्षपूर्वक ऐका, एक चित्ताने ऐका, म्हणजे मला काय सांगायचे ते तुम्हाला कळेल. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतायत की आपल्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं, त्या संकटामध्ये आपण फक्त आणि फक्त हरीचं चिंतन करायचं. आणि संकट येत असतं महाराज, संकट देवावरती आहे, संकट जीवावरती आहे, संकट संतांवरती. प्रत्येक माणसांवरती
संकट आहे. तुम्ही म्हणता ना महाराज संकट 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 आलं पाहिजे का? आलंच पाहिजे महाराज. कारण चांगल्या रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक हे पाहिजेत, त्याशिवाय कसा कस लागत नाही महाराज. मला सांगायचं काय, बघा तुम्ही या जगातला प्रत्येक माणूस दुःखी आहे का? प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्रास आहे, पण ज्याच्या जीवनामध्ये त्रास होतोय ना त्यानं समजायचं आपण खरं जीवन जगतोय. तुम्ही शेतामध्ये जा, शेतामध्ये गेल्याच्या नंतर जे झाड असं सरळ वाढलंय ना महाराज त्यालाच आधी तोडलं जातं, आणि जे असं वाकडे तिकडे दसकाट्यासारखं वाढलंय त्याच्या कोणी नादी लागतं का? नाही महाराज. मला सांगायचं काय, मासा बघा, मासा किती गरीब प्राणी आहे. हा, तुम्हाला बोलायचं नाही का? मासा किती गरीब प्राणी आहे, बिचारा कुणाला चावतो का? तरी लोक त्याला पकडतात आणि घरी येऊन राईट घरी येऊन मारतात महाराज. हरिण किती गरीब प्राणी आहे तरी बी लोक त्याला मारतात. कासव किती गरीब प्राणी आहे तरी बी लोक त्याला मारतात. मग इतक्या गरीब प्राण्याला लोक मारतात, मग मला सांगा वाघाला कुणी मारलंय का आतापर्यंत? वाघ डेंजर माणूस आहे महाराज, वाघाच्या कुणी नादी लागत नाही. तसं खऱ्या माणसाला जीवन जगत असताना त्रास होतो. तुम्ही बघा माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनामध्ये त्रास झाला. माऊली ज्ञानोबारे खरं जीवन जगले. आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त द्यावं लागलं, आणि एवढं करूनही लोक शांत बसले नाही. माझ्या माऊली ज्ञानोबारांनी प्रत्येकाच्या दारी जावं आणि प्रत्येकाला एकच विनंती करावी, माय भिक्षा दे म्हणे. लोकांनी दरवाजे लावून घ्यावे महाराज. एवढे वाईट होते का माझे ज्ञानोबाराय? त्यांनी तर या समाजावरती कितीतरी उपकार केले महाराज. बघा तुम्ही, नाथ बाबांच्या अंगावरती एक माणूस 108 वेळा थुकला. महाराज सांगतात, यवन अंगा वरी थुंकला, यवन वरी थुंकला, मुक्त केला. नाथ बाबांच्या अंगावरती एक माणूस 108 वेळा थुकला तरी नाथ बाबांनी त्याला प्रसाद दिला महाराज. म्हणजे चांगल्या माणसाच्या आयुष्यामध्ये संकट असतं महाराज. तुम्ही बघा, प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागे निंदक होता रावण, म्हणून तर प्रभू रामचंद्रांचं इतकं श्रेष्ठत्व प्राप्त झालं. आणि आमचे पूर्वीचे म्हातारे बसले ना, बसल्या बसल्या सहज म्हणणार, निंदकाचे घर काय पुढं. सर्वांच्या पाठे एखादा अभंग पाठ नसला तरी चालेल, परंतु हे प्रमाण पाठच असावं लागतं महाराज. का तर तुमच्या पाठीमागं निंदक आहे, माझ्याही पाठीमागं निंदक आहे, आणि प्रत्येकाच्या पाठीमागं ठरलेले आहेत महाराज. परंतु महाराज म्हणतात एकमेकाची निंदा करू नका, कारण आपण जर दुसऱ्याला खड्डा खोदायला गेलो तर आपण स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडत असतो. ही गोष्ट नेहमी लक्षामध्ये ठेवा. मी तर नेहमी एक उदाहरण सांगत असते महाराज. 2 शेजारी होते, त्या 2 शेजाऱ्यांचे झाले भांडण. आता पहिला शेजारी राग राग गेला निघून महाराज तपश्चर्या करण्यासाठी. आता पहिल्या शेजाऱ्याला वाटलं, अरे म्हणे हा तर तपश्चर्या करण्यासाठी गेलाय, कदाचित जर याला पांडुरंग परमात्मा प्रसन्न झालेच, तसं काय होणार नाही पण झालेच, आणि त्यानं जर पांडुरंग परमात्म्याला 2-3 बंगले मागितले तर माझ्या घरासमोर म्हणे त्याचे 2-3 बंगले होतील आणि मी असाच गरीबची गरीब राहील. मग त्यानं काय केलं, तोही गेला तपश्चर्या करण्यासाठी महाराज. आता मला सांगा, लवकरात लवकर प्राप्त करून घेणारे भगवान परमात्मा कोणते? भगवान शिवशंकर लवकर प्राप्त होतात महाराज. दोघांनीही भगवान शिवशंकराचा मंत्र सुरू केला. कसा सुरू केला तर सर्वांनी ऐका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. टाळी सर्वांनी टाळी वाजवा. ओम नमः शिवाय, ओम नमः
सुरू केला महाराज. आणि मंत्र सुरू झाल्याच्या नंतर भगवान शिवशंकर पहिल्या शेजाऱ्याला प्रसन्न झाले आणि म्हणे, बोल भक्ता तुला काय पाहिजे, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे म्हणे. आता पहिल्या शेजाऱ्याला वाटलं कदाचित जर मी काहीतरी मागितलं आणि दुसऱ्या शेजाऱ्याने जर माझ्यापेक्षा दुप्पट मागितलं तर माझं नुकसान आहे म्हणे. मग तो काय म्हणला, देवा मला जास्त काय गडबड नाही म्हणे, आधी तुम्ही दुसऱ्या शेजाऱ्याकडे जा आणि नंतर माझ्याकडे आले तरी मला काही फरक पडत नाही. भगवान शंकर परत दुसऱ्या शेजाऱ्याकडे, आता त्याला जसं वाटलं तसं त्याला वाटलं. तो म्हणला, देवा चुकतंय म्हणे, आधी तपश्चर्या करण्यासाठी कोण बसला होता, पहिला शेजारी. मग आधी तुम्ही त्यालाच द्या आणि नंतर माझ्याकडे आले तरी मला काही फरक पडत नाही. भगवान शंकर परत पहिल्या शेजाऱ्याकडे आणि त्याला म्हणले, बोल भक्त तुला काय पाहिजे. ते म्हणले, देव त्याला ते म्हणले, मागायचं असलं तर माग, नाही तर मी चाललो म्हणे. त्याला वाटलं समथिंग इज बेटर दॅन नथिंग, म्हणजे काहीतरी नसण्यापेक्षा काहीतरी बरं. मग तो काय म्हणला, देवा मला जास्त काहीच नको म्हणे, फक्त माझा एक हात, एक कान, एक डोळा गळून पडू दे म्हणे. आता भगवान शिवशंकर आपले भोळे महाराज ते म्हणले, तथास्तु. दुसऱ्या शेजाऱ्याकडे देव गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला प्रश्न केला, बोल भक्ता तुला काय पाहिजे. आता त्याला वाटलं यांनी नेमकं काय मागितलं असेल. आता तो म्हणला, देवा मला जास्त काहीच नको म्हणे, फक्त त्याला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा मला दुप्पट झालं ना महाराज नुकसान. मला सांगायचं काय की आपण जर दुसऱ्याला खड्डा खोदायला गेलो तर आपण स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडत असतो. म्हणून एकमेकाची निंदा करू नका. आणि काचे काणी, 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 आणि काचे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तू जो व्हावा आहे देव. महाराज म्हणतात एकमेकाची निंदा करू नका. आजकाल प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदा करतोय, म्हणून प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. बघा तुम्ही नाथ बाबा ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांचा लोकांनी गाथा पाण्यामध्ये बुडला महाराज, एक अक्षर सुद्धा भिजला नाही. काय अधिकार असेल जगद्गुरु तुकोबारांचा. आणि आमचे पूर्वीचे म्हातारे बसले ना बसल्या बसल्या सहज म्हणणार, आता माणसं बिघडली, पूर्वी माणसाला चांगली होती. पूर्वी तसलं काहीच नाही महाराज. तुम्ही विचार करा, पूर्वीचे जर माणसं चांगले असते तर ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये शेण टाकलं असतं का? जगद्गुरु तुकोबारांची गाथा लोकांनी पाण्यामध्ये बुडली असती का? नसती बुडली महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण निर्माण केलं असतं का? नसतं केलं महाराज. मग इतकं करूनही मला सांगा माणसं चांगली होती का? तीच माणसं आहेत, फक्त आडनाव बदलून जन्माला आलीत. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज म्हणतात आजकाल प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदा करतोय, म्हणून तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्रास आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संकट आहे. पण महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जर संकट आलं तर दुसरं काहीच करायचं नाही, हरीचं नामस्मरण करायचं. आणि ते नामस्मरण केल्याच्या नंतर काय होतं महाराज सांगतात, आवडीने भावे आवडीने भावे हरी नाम जसे तुझे चिंता सर्व आहे. आवडीने भावे आवडीने भावे हरी नाम जसे तुझे चिंता सर्व आहे. आवडीने भावे आवडीने भावे हरी नाम जसे तुझे चिंता सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम जसे तुझे चिंता सर्व आहे.
म्हणतात आवडीने भावे हरी नाम घेसी आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने हरीचं नामस्मरण करायचं महाराज. कसं हरीचं नामस्मरण करायचं तर ऐका. संकट आल्याच्या नंतर हरीचं नामस्मरण कसं करायचं तर ऐका. एक वेळेस 5 पांडव जेवायला बसले. बसल्याच्या नंतर सर्व काही पंचपक्वानाचा स्वयंपाक वाढला, तूप वाढलं. इकडे तूप आहे का? हा, महिला मंडळ तूप आहे का? नाहीतर काय काय जगात तूपच राहिले नाही. तूप म्हणलं की चूप. वा, ओळखलं महाराज. तूप म्हणलं की चूप. तूपच राहिलं नाही महाराज. काय सांगावं तुम्हाला. आणि असं सर्व काही पंचपक्वानाचा स्वयंपाक वाढला आणि वडल्याच्या नंतर धर्मराजा घास म्हणून तोंडात टाकणार तोच द्रौपदी धावत आली आणि द्रौपदी म्हणली मालक थांबा म्हणे. जोपर्यंत माझा भाऊ जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. आता मला सांगा द्रौपदीचा भाऊ कोण? द्रौपदीचा भाऊ कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. देवाला आणणे एवढं सोपं आहे का महाराज? काही काहींची जिंदगी गेली गंध उगाता उगाता. देव सपनात सुद्धा येत नाही महाराज. म्हणजे देवाला आणणं सोपं नाही. मग धर्मराजा म्हणले द्रौपदी तू आधी सांगायचं म्हणे देवाला आणायचं म्हणून. एवढ्या गडबडीमध्ये कसं देवाला आणायचं? आता प्रश्न पडला महाराज. भीमाला प्रश्न केला का रे भीमा तू आणतो का देवाला? भीम म्हणला 5 मिनिटं थांबा लगेच देवाला घेऊन येतो. आता ऐका भीमानं देवाला कसं आणलं. भीमानं हातामध्ये गदा घेतली, गदा घरघर फिरवली, गदा वर फेकली आणि गदेला शपथ घातली अरे इकडे तिकडे पुढे पडायचं नाही, सरळ माझ्या डोक्याच्या रेषेत पडायचं. गदा वर फेकली, खाली देवाचं स्मरण सुरू केलं आणि गदा घरघर करत डोक्यात पडणार तोच देवानं विटेवरून दानकीने उडी मारली, गदा वरची वर झेलली. देव आले महाराज आणि देव आल्याच्या नंतर भीमाला म्हणले भीमा येडाय का म्हणे. अरे डोक्यात पडले असते तर भीमाला येडाय का? आधी मतदान केलंय म्हणूनच म्हणतोय डांबरी रोड झाला पाहिजे. म्हणजे ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा. मला सांगायचं काय मग भीमानं पांडवांकडे देवाला घेऊन गेला आणि पांडवांनी भीमाला प्रश्न केला का रे भीमा कसं आणलं देवाला? भीमाला दुसरं काहीच केलं नाही, फक्त संकट आलं. हरीला यावं लागलं अभंगाच्या पहिल्या चरणात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा गोड महाराज चाल म्हटली. पडता जड भारी आणि दासी आठवावा हरी. मग लोकांनी महाराजाला प्रश्न केला का हो महाराज फक्त आणि फक्त संकट आल्याच्या नंतर हरीचं चिंतन करायचं अन्यथा करायचं का नाही? महाराज म्हणतात अखंड चिंतन सर्व काळ. भगवंताचं चिंतन हे सर्व काळ करायचं, परंतु एखादं संकट आल्याच्या नंतर विचलित न होता फक्त आणि फक्त हरीचं चिंतन करायचं. महाराज ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांनी केलं बघा तुम्ही. तुकोबरायांनी फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. एवढा अधिकार तुकोबरायांना प्राप्त झाला. बघा महाराज तुम्ही जगद्गुरु तुकोबराच्या झाडाखाली बसले ना, त्या झाडाचं मंदिर आहे. जगद्गुरु तुकोबराच्या शिळेवरती बसले, त्या शिळेचं मंदिर आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी जो टाळ वाजवला ना महाराज, त्या टाळाचं सुद्धा मंदिर आहे. आजही आता आपल्याला देहाचा दाह जर आपल्याला शांत करायचं असेल तर आपल्याला देहूला जावं लागतं महाराज. मग एवढे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतायत की जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत बोलायचं झालं महाराज तर जगद्गुरु तुकोबराय निष्ठावंत वारकरी पंढरपूरला जात होते आणि एक वेळ जगद्गुरु तुकोबराय आजारी पडले. असंच झालंय महाराज. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव माणसाला पंढरपूरला जाता येत नाही, परंतु आज तुम्ही तुमच्या गावातच पंढरपूर केलं की काय असं म्हटलं तरी काय हरकत नाही महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेद वेदान हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एवढा मोठा सोहळा आहे महाराज. कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा सगळं आहे महाराज. नाहीतर आजकाल प्रवचनाची परंपरा हळूहळू बंद होत चालली महाराज. हा कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा सगळं आहे काय. आता फक्त लोकांमध्ये बदल होणं जास्त गरजेचं आहे महाराज. नाहीतर इथं आम्ही जाम झालो सांगून तुम्ही पॅक झाले तर ऐकू. तुम्ही काय कमी महाराज लोक वाट लावलीत का. कोणत्याही क्वालिटीचा महाराज होता. तुम्ही म्हणतात खरं या पडतं या महाराज गेला की धंदा आहे त्यांचा. म्हणजे असलं लोकांचं सुरू झालंय. तू को बरं आहे म्हणतात असं करू नका. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका महाराज. का मी तुम्हाला एवढं खोलवर सांगते. माझ्या गोळ्या संपल्यात का मला कोरोना झालाय. हा कोरोना आहे का इकडं. कोरोना गेला महाराज. कोरोना झालता आमच्या इकडे लई लोकांना झालता. आमच्या इकडे एका माणसाला कोरोना झाला. कोरोना झाल्याच्या नंतर ते माझ्याकडे आलं. मला म्हणलं दीदी मला कोरोना झालाय. म्हणलं जा म्हणलं तिकडे दवाखान्यामध्ये कोरोना चेक करावं. इकडं काय माणसामध्ये फिरतो. ते दवाखान्यामध्ये गेलं महाराज. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर मला कोरोना झालाय माझा कोरोना चेक करा. डॉक्टर म्हणजे कोरोना चेक करायला 4000 रुपये लागतात म्हणे. 4000 रुपये लागतात. आता याच्याकडे काही पैसे नव्हते. आता हे म्हणलं माझ्याकडे काही पैसे नाही. तर डॉक्टर म्हणले मी तसा कोरोना चेक करणार नाही. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरचं गचुलं धरलं. वडला शिकला थुकला खोकला आणि माघारी आला. आता माघारी आल्याच्या नंतर मला म्हणला जय हरी. मला केला का कोरोना चेक. ते म्हणला महाराज कोरोना चेक नाही केला पण 2 दिवसात रिपोर्ट येईन म्हणे. आता मला प्रश्न पडला महाराज यानं तर काही कोरोना चेक नाही केला आणि याचा 2 दिवसात रिपोर्ट कसा येईल. तो म्हणला महाराज मी म्हणलं तू कोरोना चेक नाही केला 2 दिवसात तुझा रिपोर्ट कसा येईल. तो म्हणला महाराज डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला म्हणलं माझा कोरोना चेक करा. डॉक्टर म्हणले 4000 रुपये लागतात. माझ्याकडे काय 4000 रुपये नव्हते. डॉक्टरचं कचरं धरलं ओढलं शिकलो थुकलो खोकलो माघारी आलो. 2 दिवसात डॉक्टरचा रिपोर्ट येईल आणि मग मला करेन मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. म्हणजे असल्यातले तुम्ही नाही महाराज म्हणून एवढं खोलवर सांगते. मग असे जगद्गुरु तुकोबाराय निष्ठावंत वारकरी पंढरपूरला जात होते. एक वेळ जगद्गुरु तुकोबाराय आजारी पडले. आता जगद्गुरु तुकोबारायांना पंढरपूरला जाता येत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय काय करतात तर आपल्या वारकऱ्यांना विनंती करतात. काय विनंती करतात. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. देवाला माझा तेवढा नमस्कार सांगा म्हणे. वारकरी पंढरपूरला पोहोचले. देवाला निरोप सांगितला आणि मग देवानं गरुडाला पाठवलं महाराज. गरुड आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी गरुडाचे पायी 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 मेरा मेरा डोई मेरा मेरा डोई गरुडाच्या चरणी नतमस्तक झाले. गरुड म्हणे चला म्हणे जगद्गुरु तुकोबाराय देवानं तुम्हाला पंढरपूरला बोलवलंय. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मी येणार नाही म्हणे. यासाठी बसलो का जाळूनी संसार बैसलो अंगणी. मी येणार नाही म्हणे. देवाला प्रश्न करावा लागेल. देवालाच घेऊन यावं लागेल. गरुड जगद्गुरु तुकोबारायांकडे भगवान परमात्म्याकडे गेलं आणि गेल्याच्या नंतर म्हणले महाराज येत नाही म्हणे. काय म्हणतात तुम्हाला बोलवलंय. आता देवालाच प्रश्न पडला महाराज ऐसा सांडोनी सोहळा मी का पडेल निराळा. एवढा मोठा सोहळा सोडून मी कसं देहूला जाऊ. देवाला प्रश्न पडला आणि मग देवानं रुक्मिणी मातेचा सल्ला घेतला. देव म्हणले रुक्मिणी
जगद्गुरु तुकोबराय देहूला बोलवतायत म्हणे काय करावं. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणली देवा तुम्ही बिनधास्त जा म्हणे, हे पंढरपूर सांभाळायला मी खंबीर आहे. बघा बरं का तवाची रुक्मिणी. आताची रुक्मिणी काय म्हणली असती नाही सांगितलेलंच बरं आहे म्हणे. हा ती रुक्मिणी म्हणली देवा तुम्ही बिनधास्त जा, हे पंढरपूर सांभाळायला मी खंबीर आहे. आणि मग देव पंढरी सोडून देहूला आले आणि आवडीने जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला, काहो महाराज कुठे आहे तुमचा देव. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आवले वर बघ. वर बघितलं तर काय दिसलं. महाराज सांगतात पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. देव आले महाराज. आणि देव आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांना आलिंगन घातलं. जेवढा जेवढा त्रास जगद्गुरु तुकोबरायांना होत होता सगळ्याच त्रासातून जगद्गुरु तुकोबरायांना मुक्त केले. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणले देवा आयुष्यभर तुझी वारी केली म्हणे, एक पिढ्या नाही तर 8 पिढ्या तुझी वारी केली. या जन्मात तू माझी वारी चुकू दिली नाही, अशी कोणत्याच जन्मात तू माझी वारी चुकू देऊ नको. म्हणून पंढरीचा वार करी आणि वारी चुकू न दे हरी. मग असे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतायत की जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. ते नामस्मरण केल्याच्या नंतर काय होतं अभंगाचं दुसरं चरण. मग तू होऊन दिसीन, मग तू होऊन दिसीन, मग तू होऊन दिसीन, सुदर्शन. मग तो भगवंत आपल्या भक्ताला कसल्याच प्रकारचा श्रम होऊ देत नाही. त्याच्या त्या संकटापुढे आडवं सुदर्शन चक्र उभा करत असतो. फक्त त्याआधी आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण त्या भगवान परमात्म्याचे या देहावरती अनंत कोटी उपकार आहेत महाराज. उपकार कशाला म्हणतात तर मी नेहमी सांगत असते, ऐका. तहानीने व्याकुळ झालेला वाटसरू
त्याला जर आपण तांभर पाणी दिलं तर समजावं आपण त्याच्यावरती केलेला तो उपकार आहे महाराज. हा, जत्रेमध्ये हरवलेलं जर बाळाला त्याच्या आईकडे नेऊन पोहोच केलं तर समजावं त्या बाळावरती आणि त्या आईवरती आपण केलेला तो उपकार आहे. परंतु ऐका, एखाद्याच्या मुलीच्या लग्नामध्ये जर आपण 10,000ची वस्तू घेतली महाराज आणि आपल्याला सुद्धा अपेक्षा असते की त्यांनी सुद्धा माझ्या मुलीच्या लग्नामध्ये 10,000ची वस्तू घेतलीच पाहिजे महाराज, याला उपकार म्हणत नाही तर याला देवाणघेवाण म्हणतात. अरे उपकार कशाला म्हणतात तर ऐका, रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावस्त सज्जना येते परोपकार युगे देवेने निर्मिता. भगवान परमात्म्याने ज्याप्रमाणे उपकार केले ना त्याला उपकार म्हणतात. देवाने या देहावरती उपकार केले महाराज, परंतु या देहाला देवाची उपकाराची किंमतच राहिली नाही महाराज. का कळाली या देहाची किंमत? नाही कळाली महाराज. माणसाला जर या देहाची किंमत कळाली असती तर माणसाने जे खाऊ नये ते खाल्लं नसतं, जे पिऊ नये ते पिलं नसतं, जसं वागू नये तसं वागले नसते. का कळाली या देहाची किंमत? अरे या देहाची किंमत समजून घ्यायची असेल तर हा धर्ममंडप आहे महाराज. याच धर्ममंडपामध्ये कळू शकतं की आपण नेमकं जन्माला आलोच कशासाठी आणि आपल्याला इथं येऊन नेमकं करायचंय काय. विठ्ठल विठ्ठल देवाने या देहावरती उपकार केले महाराज, परंतु आपण उपकाराची फेड अपकाराने केली. मी तर नेहमी एक दृष्टांत सांगत असते ऐका. एक वेळेस एका मनुष्यानं 2 तरणी गोरी बैल बैलगाडीला झोपली आणि शेताकडे निघाला. ती तरणी गोरी होती महाराज, ती बैल नुसती खोदडा 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 खोदडा, हा सेम टू सेम महाराज अशीच पळायला लागली. महाराजांनी जसं वाजवलं ना महाराज तशीच ती बैल पळायला लागली आणि पळायला लागल्याच्या नंतर पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. तो गृहस्थ सर्वांना सांगायचा बाजूला सरका सरका बाजूला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल, तुम्ही बाजूला सरका. सर्वजण बाजूला सरकत होती महाराज, परंतु एक शांताबाई नावाची बाई अशी रस्त्यावरती उभा होती महाराज. इथं नाही कुणी? हा, इथलं असलं तर सांगा महाराज, नाहीतर काल असं शांताबाईचं सांगितलं, जी शांताबाईनी खाली मुडकं घातलं कीर्तन होस तर काढलंच नाही महाराज वर. इथलं नाही सांगत, आमच्याकडलं सांगते आणि आमच्याकडे गेल्याच्या नंतर तुमचं सांगायचं, दुसरं तरी कुठून आणायचं. शांताबाई नावाची बाई अशी रस्त्यावरती उभा होती, तिला पाहून त्याचे हातपायच गुदून गेले महाराज. तरी हा सांगू लागला काकू बाजूला सरका, सरका बाजूला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल, तुम्ही बाजूला सरका. परंतु ती बाई जरा पुढची होती महाराज. ती बाई म्हणले येऊ दे तुझी गाडी, मोडू दे माझा पाय, रस्ता काय तुझ्या. हा, पुढचं सांगण्याची तुम्हाला गरजच नाही, तुम्ही हुशार आहेत महाराज. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? आणि असं म्हटल्याच्या नंतर ती गाडी आली महाराज आणि त्या बाईच्या पायावरून ती गाडी गेली. त्या बाईचा कडकन पाय मोडला, परंतु त्या बाईनं जायचं ना हॉस्पिटलमध्ये, ती गेली पोलीस स्टेशनमध्ये. हा, पोलिसांना केस नोंदवली. बिचारा गृहस्थ घरी आलं, रडत बसलं, म्हणले माझ्या एवढ्या पिढ्याने पिढ्या होऊन गेल्या आणि या मूर्ख बाई आज मला कोर्टात जाण्याची वेळ आली, काय करावं. ते म्हणलं काळजी करू नका, आपण वकील लावू म्हणे. वकील, आता वकिलाला 10,000 रुपये द्यायचे ठरवले आणि 10,000 रुपये द्यायचे ठरवल्याच्या नंतर का हो वकील साहेब, तिथं गेल्याच्या नंतर जे साहेब मला प्रश्न विचारतील मग मी उत्तर काय देऊ. ते म्हणलं काही जरी प्रश्न विचारले ना फक्त एकच उत्तर द्यायचं, फक्त बुईंग म्हणायचं, दुसरं काहीच नाही, फक्त बुईंग. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर जे साहेब त्याला प्रश्न विचारू लागले, का हो गृहस्थ कोणत्या गावचे. ते म्हणलं बुईंग. तुमचं नाव काय. ते म्हणलं बुईंग. तुमचं आडनाव काय. ते म्हणलं बुईंग. ते म्हणलं ही बाई कोण आहे. ते म्हणलं बुईंग. आता शांता काकूची तपायाच्या आग मस्तकाला गेली महाराज आणि शांता काकू म्हणते साहेब मुर्दा आज नुसता बुईंग बुईंगच करतोय. काल तर लई मोठ्याने सांगत होता बाजूला सरका सरका बाजूला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल. आणि आज साहेब मुर्दा नुसता बुईंगच करतोय. आता जे साहेबांच्या सगळी गोष्ट लक्षात आली महाराज. जे साहेबांनी धरलं बाईला टाकलं कस्टडीमध्ये. बिचारा गृहस्थ उड्या मारत मारत घरी आलं. बायकोला सांगताय मला पापड भजे कर. असे पापड भजे केले महाराज, एकदम तोंडामध्ये भरले. आणि ज्या वकिलांनी निर्दोष मुक्त केले ते वकील दारामध्ये उभे राहिले आणि ते वकील म्हणले ओ गृहस्थ माझ्या पैशाचं काय. ते म्हणलं भुईंग, फक्त कीर्तन झाल्याच्या नंतर मला भुईंग करू नका. विठ्ठल मला सांगायचं काय महाराज, त्या वकिलाने त्या गृहस्थावरती उपकार केले
केले, परंतु त्यानं उपकाराची फेड अपकारानं केली. तसंच या देहावरती भगवान परमात्म्यानं उपकार केले. भगवान परमात्म्याने देहावरती काय उपकार केले तर महाराज सांगतात, देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवे दिला देह भजन गोमटा. तोया झाला फाटा बालिकेचा, बालिकेचा. तोया झाला फाटा बालिकेचा, बालिकेचा. महाराज सांगतात, देवी दिला देह भजन गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला भजन करण्यासाठी आपल्याला हा नरदेह दिला महाराज, परंतु माणसं अन्य कार्यासाठी या देहाचा उपयोग करतात. काही काही माणसं दारू पिऊन आपला पूर्ण संसार उद्ध्वस्त करून टाकतात. माझं तर नेहमी सांगणं असतं महाराज, अरे जाम कर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाएंगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएंगी. महाराज अशा प्रकारे दारू बंदी करा, दारू पिऊ नका. माझं तर नेहमी सांगणं, दारू पितात एवढी विचित्र असतात महाराज, ते गापकन काय बोलते ना त्याचा भरोसाच नाही महाराज. ते जर त्यांना जर काय म्हणलं ना, ते म्हणतात महाराज तुमच्या दम असलं तर तुम्ही पिऊन दाखवा. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली गाता गेल्याने 35 रुपयात आमचा बॉस झाला, असं नाही महाराज. माझं तर नेहमी सांगणं असं महाराज, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते काय दारू पिऊन मावा खाऊन गुटखा खाऊन पत्त्या घेऊन निर्माण झालेलं नाहीये दादा. त्यासाठी सुद्धा लाखो मावळ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली, तेव्हा हे राज्य निर्माण झालं. एवढं लक्षात ठेवा महाराज. अलीकडे आपल्याला बोंबलायला काय जातं, शिवजयंती आली की शिवाजी महाराज बोलायला काय जाते महाराज, परंतु त्याच्या मागं किती इतिहास दडलेला आहे ना, ते आपण सर्वांनी ऐकलं पाहिजे महाराज. माझं तर नेहमी सांगणं असतं, स्वराज्य निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि ते नुसतं निर्माणच केलं नाही तर ते निर्माण करून तुमच्या आणि माझ्या ताब्यामध्ये दिलं. परंतु तुम्ही आणि मी हे स्वराज्य इतकं बिघडवलं की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याकडे बघतील ना, अरे एकच वाक्य वापरतील, अरे हेच का ते व्यसनी स्वराज्य जे माझ्या मावळ्यांचं रक्त सांडून मी मिळवलंय. अरे हेच का ते दारू पिणारा स्वराज्य जे आम्ही अहोरात्र प्रयत्न करून मिळवले, असं म्हटलं जातं महाराज. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. राजांनी जन्म घेतला महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जास्त सैन्य होतं असंही काही नाही महाराज, जास्त हत्ती घोडे होते असंही काही नाही, पण ताकद होती ती फक्त आणि फक्त रयतेची. कारण जिथं मुघलांचं राज्य होतं त्याला मुघलशाही म्हणायचे, जिथे कुतुबशहाचं राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणायचे, जिथं आदिलशहाचं राज्य होतं त्याला आदिलशाही म्हणायचे, पण जिथं माझ्या शिवरायांचं राज्य होतं ना त्याला हे स्वराज्य म्हणायचे. स्व म्हणजे माझं आणि माझं स्वतःचं राज्य आहे, म्हणून म्हणावंसं वाटतं, शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं
आबरू. अरे लुटली जाणारी इज्जत बंद करण्यासाठी राजांना जन्म घेतला. जिजाऊच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज घडले खरे. म्हणून प्रत्येक तरुण मुलांना माझं सांगणे, अरे जागे व्हा जागे, कारण सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून आजही एक आवाज घुमतो, उठ उठ तरुणा जागा हो राजे, आणि सह्याद्रीचा धागा हो राजे. अरे कोण आणले या देशामध्ये स्वराज्य, कोण होईल न्याय, म्हणूनच म्हणावंसं वाटतं. अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे, अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे, आणि याच महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. महाराज पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये कसे मावळे होऊन गेले क्षणात सांगून जाईल ऐका. एक वेळेस लढत असताना एका मावळ्याचा उजवा हात गेला. एक वेळेस लढत असताना एका मावळ्याचा उजवा हात गेला. राजांना कळालं, अरे माझ्या मावळ्याचा उजवा हात गेलाय. म्हणून राजे त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीमध्ये आले. महाराज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मावळ्याच्या झोपडीमध्ये आले. आणि झोपडीमध्ये आल्याच्या नंतर राजांना पाहून हा मावळा ढळ कसा रडायला लागला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे तुला वाटतं तरी काय, संसाराची चिंता मी संभाळ तुझ्या संसाराला, काळजी करू नको मी संभाळ तुझ्या संसाराला. त्यावेळी तो मावळा म्हणतोय, राजा ओ राजा, हात गेलाय म्हणून रडण्यातला म्या नाही राजा. ओ जीव जरी गेला असता तरी आनंदाने स्वीकारला असता, परंतु स्वराज्याचा संस्थापक, स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या दारामध्ये उभा आहे आणि मी त्याला मुजरा करू शकत नाही ना, म्हणून हे डोळ्यातलं पाणी राजा, म्हणून हे डोळ्यातलं पाणी. स्वराज्य रक्षणासाठी जेणे केल्या एक हो जाती, घेऊन भगवा तो हाती स्वराज्य घडविण्यासाठी. आई जिजाई आई शिवाई, आई जिजाई आई शिवाई, आशीर्वाद हो पाती, आशीर्वाद हो पाती. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. याच महाराष्ट्राच्या मातीला असे वीर पुत्र मिळाले, म्हणून तर हे स्वराज्य निर्माण झालं. म्हणून प्रत्येक महिलांना माझं सांगणे, आज जर देवाकडे मागायचं असेल तर एकच मागा, पुत्र जर द्यायचा असेल तर पुत्र देई ऐसा गुंडा, आणि ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून प्रत्येक महिलेला सांगणे, राजांसारखा सात्विक मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असं जर वाटत असेल ना महाराज, तर एक वाक्य लक्षात ठेवा. अरे मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी, रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी, साधू संतांचे आशीर्वाद ह्या कोट्यानं कोटी, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी. राजांसारखा सात्विक मुलगा पोटी जन्माला आला पाहिजे. बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील यात कुठलीही शंका नाही, परंतु त्याआधी तशी जिजाऊ घडली पाहिजे महाराज. नाही तर आताची जो संध्याकाळी 8 वाजता मालिका बघायला बसल्या तर 12 वाजेपर्यंत उठत नाही महाराज. शहाजीराजे बिचारे येतात, चहा करतात, चहा पिऊन जातात, तरी बिचारी उठत नाही. कवा येतील राजे जन्माला महाराज. बघा तुम्ही, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते ना, त्यावेळी जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांना अर्जुनाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या, रामायण सांगायच्या, महाभारत सांगायच्या, आणि मग राजाला वाटलं मीही त्यांच्यासारखंच व्हावं, म्हणून राजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि आताच्या महिला झुई टाकलं की हाड, जन्माला आल्यापासून हाड हाड होती महाराज, मरेपर्यंत हाड हाडच राहत नाही. एक पोरग लई घाण घाण शिवेत होतं. आईच्या हातात असतं महाराज मुलांना कसे संस्कार करणं. एक पोरग पहिली जायला लागलं, घाण घाण शिवे देत होतं. शेजारीने सांगितलं, म्हणे ठके तुझ्या पोराला काहीतरी शिकव म्हणे चांगलं, एवढ्या लहानपणी किती घाण घाण शिवे देते. त्यावेळेस ती म्हणली, ग बस म्हणली, लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या, मोठं झाल्यावर दिन ना चांगल्या चांगल्या शिव्या. मला सांगायचं काय महाराज, आपल्याला जर सात्विक मुलगा जन्माला यावा असं जर वाटत असेल ना महाराज, तर पुत्र देई ऐसा गुंडा, आणि ज्याचा तेही लोकी झेंडा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, जीवनामध्ये प्रेम द्या, प्रेम घ्या, वाणीनं गोड बोला, समाज जिंका, द्वेष मत्सर सगळं बाजूला काढून टाका. कैसा नाही देहाचा भरवसा, आपला कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येणार नाही. मग त्यासाठी प्रेमानं जीवन जगा, प्रतिष्ठेने वागा, निष्ठेने जगा, सत्कर्माला लागा, स्वधर्माला लागा, अन्यायापासून दूर भागा, जशी अन्न तशी बुद्धी, म्हणून सात्विक अन्न खागा, कुणावर येऊ नका रागा, भगवंताशी जोडा प्रेमाचा धागा, आणि काही मागायचे ना ते भगवंतालाच मागा महाराज.
हा देण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा हे उभा दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु तशी सेवा आपल्या जीवनामध्ये घडणं हे जास्त गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण या जगामध्ये घेण्यासारखं आणि देण्यासारखं काय आहे तर ते निवळ प्रेम आहे महाराज. म्हणून प्रेम द्यायला शिका. बस दुसरं कुणी कुणाला काय देत नसतं. मी तुझ्यासाठी ही करतो, मी तुझ्यासाठी ती करतो, कुणी कुणासाठी काय करत नसतं महाराज. माझं तर नेहमी सांगणं असतं. बघा तुम्ही आपलं शेतकऱ्याचं फ्रीज काय असतं, माठ असतो माठ. दादा एक वेळेस त्या माठाला मी प्रश्न केला, म्हणे तू एवढा थंड का राहतोस, उन्हाळ्यामध्ये असो पावसाळ्यामध्ये असो हिवाळ्यामध्ये असो तू एवढा थंड का राहतोस. त्या माठानं गोड उत्तर दिले महाराज. त्या माठाने सांगितलं, दीप ज्याला माहिती आहे ज्याचा भूतकाळही या मातीत आहे आणि भविष्यकाळ याच मातीत आहे, त्यानं गर्व करावं तरी कोणावरी, कोणावरी गर्व करायचा महाराज. बघा तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय एवढे मोठे होऊन गेले, वैकुंठाहून देव त्यांना घेण्यासाठी आले. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लहानपण देगा देवान मुंगी साखरेचा. मुंगी किती लहान आहे, किती लहान आहे महाराज मुंगी. आता एका मुंगीनं जर ठरवलं मला ह्या संपूर्ण मंडपाला प्रदक्षिणा घालायची, किती वेळ लागन त्या मुंगीला, एक दिवस सहज लागन महाराज. आहेच त्या मुंगीचा जीव किती. आणि मग एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हटली, म्हणे मला दिल्लीला जायचंय. ती म्हणली मूर्ख आहे का, म्हणली या मंडपालाच प्रदक्षिणा घालायला तुला एक दिवस लागतोय आणि दिल्लीला जायला तुझं आयुष्य जाईल, तरी तू दिल्लीला जाऊ शकत नाही. बाळाने बरोबर सांगितलं महाराज. आता मला सांगा, मुंगी दिल्लीला जाऊ शकते का, शकते का, नाही. पण ऐका, तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावरती बसली, बिनबॉबाट दिल्ली घातली महाराज, ना तिकीट ना चेकिंग ना पेट्रोल ना डिझेल, आणि मग तिथं गेल्याच्या त्या मुंगीनं गावाकडल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ती म्हणली बघ, म्हणली मी दिल्लीला आले. ती म्हणली अगो बाय तू दिल्लीला कसं काय. ती म्हणली मी दिल्लीला यायचं फक्त दोनच कारण, एक म्हणजे मी लहान झाले आणि दुसरं म्हणजे मी हात मोठ्याचा धरला. मी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले, म्हणून लहान व्हा आणि संतांची संगत करा, बिनबोबाट देवाचं घर आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या जगामध्ये घेण्यासारखं देण्यासारखं काय आहे तर ते प्रेम आहे महाराज. प्रेम द्यायला शिका. जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. कारण त्या भगवान त्याच्या आपल्यावरती अनंत कोटी उपकार आहेत आणि ते नामस्मरण कुणीही करू शकतं, कसंही करू शकतं आणि कुठेही करू शकतं. मला सांगतात चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरीस. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे सगळे काय आपल्याला उठून सांगतात की या जगामध्ये एकमेव सार जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे महाराज. आणि ते नामस्मरण जर आपण केलं तर काय होतं तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात चिंतने नामाच्या चिंतने
सांगतात, नामाच्या चिंतने आणि 12 वाटापती विघ्ने. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार येशाम श्रीमद यशोदा सूत पद कमले भक्तिनाम श्री नरानाम तेशाम अभिर कन्या त्रिगुण कथेन नानू रक्ता नसज्ञ तेशाम श्रीकृष्ण लीला. महाराज सांगतात यशोदेचा मुलगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याचं गुणगान ज्या ठिकाणी चालू आहे आणि ते गुणगान ज्याच्या कानाला ऐकू वाटत नाही, महाराज सांगतात धिगतान धिगतान धिगेतान, म्हणजे त्याला धिकार असो. महाराज असं मी सांगत नाही तर कीर्तनातील मृदुंग सांगतो. तू जर या पवित्र ठिकाणी बसून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकला नाही तर तुला धिकार असो. म्हणून एकदा सर्वांनी प्रेमानं वर हात करा. ज्यांना ज्यांना हात असे ना त्यांनी सर्वांनी वर हात करा. मला सर्वजण दिसत आहेत. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊ निदिशीन आड घाली सुदर्शन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यथामती आता अवकाशभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जाता जाता माझी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा, त्यांना दुःख लागू देऊ नका. ज्या आईने हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस कष्ट केलं, आज त्याच आईला ताटात वाढवायचं जीवावर आलं. म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा गेलं म्हणजे गेलं महाराज. कोणी या जगामध्ये जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत करायला शिका गाड्या. एकदा गेले ना परत ते करत कधीच माघारी येत नसतात. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत करायला शिका. म्हणून तर नेहमी सांगणं असतं महाराज ऐका, अरे ओ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, ओ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ पर माँ नहीं मिलती. अरे सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है
आमच्या महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून जोरस वाजा. गोड महाराज. सबसे बडी है माँ से बडकर कोई नहीं है, ओ देती है दुआ. आणि ऐका, जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा. काय असू शकते ती आई? आई मायेचा सागर, समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते महाराज. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असतं. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभार असते दादा. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकरीबाई. असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती मिळत नाही. समुद्राची शाही, आकाशाचा कागद, साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली ना महाराज, तरीही ती आईचे उपकार लिहू शकणार नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या जगामध्ये एकमेव प्रेम करणारं निस्वार्थपणे पात्र जर कोणतं असेल तर ती म्हणजे आपली आई असते महाराज. आणि ऐका, जितकी आई चांगली असते त्या आईपेक्षाही जो आपल्याकरता रात्रंदिवस कष्ट घेतो ना महाराज, त्या शब्दाचं नाव बाप असतं महाराज. बाप असतं त्या शब्दाचं नाव. अरे वडिलांचं वैशिष्ट्य काय असतं? आई मला 1 रुपया दे, आई मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून हात घालून 1 रुपया काढून देणारी आई आपल्या लक्षात राहते. बरोबर की नाही? लक्षात राहते महाराज. परंतु पोरांच्या ॲडमिशनसाठी 2-2 लाख रुपये फीस भरणार तो बाप किती पोरांच्या लक्षामध्ये येतो विचार करावा लागेल दादा. आपल्याला विचार करावा लागेल. अरे आई तुम्हालाही, आई मला आहे, आई सर्वांना आहे. आईचं प्रेम तर सर्व जाणून घेतात, परंतु वडिलांचं प्रेम कुणी जाणून घेत नाही. फार मोठी खंत आहे महाराज. माझं तर नेहमी सांगणं असतं, अरे जा ना एखाद्या वृद्ध आश्रमामध्ये. त्या वृद्ध आश्रमामध्ये जर तुम्हाला 25 लोक पाहायला मिळाली तर विचारा तुम्ही त्यांना की तुमची मुलं काय करतात. ते पटकन सांगतील, महाराज माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे. अजून भाग्य आहे महाराज, एकाही शेतकरी मुलाचे आई वडील वृद्ध आश्रमामध्ये गेले नाही ना, हे शेतकऱ्याचं भाग्य. हा, म्हणून त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय कामाचा, जो सुशिक्षितपणा जन्मदात्या मायबापाचीच कदर करत नसेल. म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना, तोपर्यंत त्यांची किंमत करायला शिका. एकदा गेलं म्हणजे गेलं महाराज. आणि जे मुलं लहानपणी आणत असतात ना, ते मोठ्यापणी पूर्ण जगाला सनात करून टाकतात. बघा तुम्ही, ज्यावेळी 1674चा दिवस जवळ आला, 6 जून 1674ला रायगडावर राज्याभिषेक झाला. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज दिवसभर दरबारामध्ये उभे राहिले. संध्याकाळी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ गेला. ओ मासाहेब आम्ही राजा झालो, मासाहेब आम्ही राजा झालो. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं केलं, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आला. मासाहेब आम्ही राजा झालो. ओ राजा तुम्ही राजा आहात, मग रडता का? मासाहेब आम्ही राजा झालो ना. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं केलं, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आला. परंतु हा डोक्यातला सोन्याचा मुकुट बघण्यासाठी तुमच्या कपाळाचं कुंकू आमचा बाप शहाजी राजा जर जिवंत असता तर त्यांना किती आनंद झाला असता. मासाहेब त्यांना किती आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या राजाला वाटलं, तुम्हाला वाटत नाही, मोठी खंत आहे. म्हणून 2 गोष्टीला घाबरा. एक म्हणजे पाप, दुसरं म्हणजे बाप. पापाला घाबरला तर आपला परमार्थ चांगला आहे आणि बापाला घाबरला तर आपला संसार चांगला आहे. म्हणून यथामती यथा अवकाश भंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे.
जे जे काही चुकीचे असतील ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून तुमची स्वतःची मुलगी समजून मला माफ करा. ज्याला एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी मुलगी समजा, ज्या 2 असतील त्यांनी मला तिसरी मुलगी समजा, ज्याला 3 असतील त्यांनी मला चौथी मुलगी समजा, आणि ज्याला मुलगीच नाही त्यांनी मला दत्तकच घेऊन टाका. पण काय चुकलं असलं तर माफ करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन तुम्ही सर्वांनी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद हे तुम्हाला कमी पडतायत. आपल्या गावातील सर्वजण टाळकरी असतील, तसेच आपल्या परिसराचं वैभव ज्यांनी महाराष्ट्रभर नाव केलं असे आमचे नामदेव महाराज असतील, त्यांनी विनंती केली की ताई, त्यांनी खरं तर माझं कीर्तन यूट्यूबला ऐकलं होतं आणि त्यांनी विनंती केली की ताई तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी उपस्थित राहिले. महाराजांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपल्या गावातील सर्वजण महिला मंडळ असतील, सर्वजण तरुण मित्र मंडळ असतील, सर्वांचेच मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आज कीर्तनाला उपस्थित माझे वडील असतील. खरं तर कसं जगायचं हे मला माझे वडील शिकवत नाही, तर ते जगतात आणि मला ते पाहायला सांगतात. असे माझे वडील ते सुद्धा उपस्थित आदरणीय, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे चॅनलचं नाव काय, संतवाणी. आता आपल्याला जर परत हा कार्यक्रम ऐकायचा असेल तर संतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेला क्लिक करा, अजिबात विसरू नका. आमच्या महाराजांचं नाव काय आहे? गाडेकर महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा, कारण आपल्या गावाचं नाव होणारे महाराज यूट्यूबच्या माध्यमातून असे आमचे गाडेकर महाराज असतील. आज विशेष म्हणजे ते सुद्धा उपस्थित, महाराजांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनरूपी सेवा पार पाडण्याची योग संधी प्राप्त झाली, भाग्य समजते. आमचे पीटीवाले बाबा, त्यांचं नाव काय? जगन्नाथ महाराज. जगन्नाथ बाबा असतील, ते सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपले विनेकरी बाबा बघा बरं कसे नारद मुनी सारखेच दिसतात. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली